सुरुवातीला आपल्या सहित महाराष्ट्रातील मराठी बंधू भगिनींना, मराठी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। विश्व मराठी संमेलन 4थं आहे। या विश्व संमेलनामध्ये महाराष्ट्राच्या बोलीभाषांचा देखील अभ्यास झाला पाहिजे म्हणून काल बोलीभाषांचा उत्सव देखील नाशिकमध्ये साजरा करण्यात आला। आज सकाळी बरोबर 9 वाजता शोभायात्रेचं जे नियोजन केलेलं होतं त्या नियोजनानुसार किमान 8 ते 10 हजार नाशिककर या शोभायात्रेमध्ये सामील झालेले आहेत। नाशिककरांनी हे विश्वसंमेलन शासनाचं नाही तर ते आमचं स्वतः नाशिककरांचं आहे अशा पद्धतीनं त्याच्यामध्ये सहभाग घेतला आहे, त्याबद्दल देखील त्यांना धन्यवाद देतो। आणि विश्व मराठी संमेलनाची जी संकल्पना होती की कॉलेज जीवनातले विद्यार्थी असतील, शालेय जीवनातले विद्यार्थी असतील, यांना आपली मराठी भाषा कशा पद्धतीनं जतन करायची, त्याचं संवर्धन करायचं आणि परदेशातल्या मराठी लोकांना देखील या संमेलनासाठी बोलवायचं, हा 4थ्या वर्षीचा आमचा संकल्प यशस्वी झाला आहे आणि नाशिककरांनी पहिल्याच दिवशी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे। नाही, तयारी कसलीच केलेली नव्हती। स्वतःला जर काही जमलं नाही तर दुसऱ्यांना खोडा घातला ही त्यांची प्रवृत्ती आहे। आज देखील मराठी भाषा गौरव दिन असताना काही लोकांनी स्वतःच्या जो कोण वृत्तपत्र वाचत नाही त्याच्यातनं देखील टीका केलेली आहे। पण खरं तर त्यांनी त्या ठिकाणी आलं पाहिजे, ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी आलं पाहिजे। थोडा विलंब मराठी भाषा भवनाला का झाला आहे त्याचा अभ्यास केला पाहिजे। परंतु मला आठवतं की 2013-2014ला पहिल्यांदा मराठी भाषा भवन हे बांधावं धोबी तलावच्या इथं अशा पद्धतीचा निर्णय झाला होता। त्यावेळी त्याचं कॉस्ट, त्या किंमत, आज खरं कॉस्ट म्हणू नये, किंमत त्याची 11 कोटी रुपये होती। परंतु काळाच्या ओघामध्ये ही किंमत अतिशय सुसज्ज आपल्याला बांधायचं आहे म्हणून ती 100 कोटी रुपये झाली। जमीन, शालेय शिक्षण विभाग आणि आमचा विभाग अशी एकत्र जमीन आहे, तर त्याच्यामध्ये आम्ही हा बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे। पुढच्या 27 फेब्रुवारीपर्यंत त्याच्यातला एक भाग पूर्ण होईल अशा पद्धतीचं काम आम्ही सुरू केलं आहे। परंतु काल सभागृहामध्ये देखील माननीय आमचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काही लोकांना विकास कामं दिसण्याचा चष्माच नाही, ती नजरच नाही, त्याच्यामुळं आम्ही कामं केलेली त्यांना दिसतच नाही। त्यांच्यापेक्षा मराठी भाषेचा अभिमान हा आम्हाला नक्की आहे। स्वतः हिंदीची सक्ती करायची आणि ती दुसऱ्यानं केली अशा पद्धतीचा टाहो फोडायचा, अशा पद्धतीचे आम्ही नाही, याचा खुलासा देखील काल मुख्यमंत्री मोदयांनी केलेला आहे। मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं मला कोणावर टीका करायची नाही, परंतु काही लोक जे आमच्यावर टीका करतायत त्याबद्दल त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं। नाही, हा महत्त्वाचा मुद्दा आहे की 100 कोटी रुपये मंजूर झालेले असताना, निविदा निघालेली असताना त्याला उशीर का झाला? तर समुद्राच्या पाण्याची पातळी आणि ती जमीन ही प्रमाणामध्ये आहे, समानतेमध्ये आहे, त्याच्यामुळे समुद्राचं पाणी त्या रस्त्याच्या खालून जे खड्डे मारलेले आहेत कॉन्क्रीटसाठी त्याच्यामध्ये येतं। त्याच्यामध्ये आम्ही नवीन टेक्नॉलॉजी वापरतो आहे म्हणून मी सांगितलं की पुढच्या 27 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला मराठी भाषा भवन हे चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला जातं आहे अशा पद्धतीचं चित्र असेल। हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, पण आज मराठी भाषा दिवस आहे। रायगडच्या बाबतीमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये मी नव्हतो नंदनवनला, माननीय शिंदे साहेबांची आणि तडकरे साहेबांची बैठक झाली, त्याच्यामध्ये नक्की काय ठरलंय हे दोघांनाच माहिती आहे। नाही, याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ही प्रवृत्ती वाढू नये यासाठी ही प्रवृत्ती ठेचून टाकली पाहिजे, कडकमधली कडक कारवाई पोलिसांनी केली पाहिजे। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।